नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त आता याच महिलांचे अर्ज मंजूर होत आहेत। तुमचा अर्ज मंजूर होणार आहे का? सर्वप्रथम कोणत्या महिलांचे अर्ज मंजूर होत आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळेल। मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना, कारण ज्या लाभार्थ्यांनी किंवा ज्या व्ह्यूअरनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले आहेत परंतु बेल नोटिफिकेशन ऑन केलेले नाही आहेत, अशा लोकांना नोटिफिकेशन मिळत नाही आहे। ज्यांनी बेल नोटिफिकेशन ऑल केलेले नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, आणि ज्यांनी आतापर्यंत या व्हिडिओला लाईक केलेले नाही आहेत त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक करा। आता आपण समजून घेऊया ज्या महिलांचे अर्ज मंजूर होत आहेत यामध्ये सर्वप्रथम पात्र असणारे महिला म्हणजे ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून दिनांक 4 जुलै, 5 जुलै आणि 6 जुलै या कालावधीमध्ये अर्ज केलेले आहेत, अशा महिलांचे भरपूर असे अर्ज पात्र झालेले आहेत, म्हणजे मंजूर करण्यात आलेले आहेत, अप्रूव्हल झालेले आहेत। आता तुमचा अर्ज नेमका कोणत्या स्थितीमध्ये आहे हे तुम्हाला पाहणं आवश्यक आहे। ते पाहण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप सर्वप्रथम प्ले स्टोअरवरती जायचं आहे, त्या ॲपला अपडेट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही पूर्वी इन्स्टॉल केलेला असेल तर तो ॲप आता अपडेटला आलेला असेल। या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी देण्यात आलेला आहे, वरती आय बटनमध्ये आहे आणि या व्हिडिओच्या एंडमध्ये सुद्धा लावण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता इथे समजून घ्या, ज्या महिला अर्ज पात्र झालेले आहेत अशा महिला म्हणजे आता दिनांक 4 जुलै, 5 जुलै आणि 6 जुलै नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत, ज्यांचे अर्ज भरत असताना सुटसुटीतरित्या, योग्यरित्या, व्यवस्थित अर्ज भरला गेला आहे, डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केले गेले आहेत, अशा महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत। आता येणाऱ्या या पुढील आठवड्यामध्ये हळूहळू सर्व महिलांचे अर्ज मंजूर होतील। जर तुम्ही अर्ज योग्यरित्या या ठिकाणी केलेला असेल तर भरपूर अशा महिलांनी ऑफलाईन अर्ज अंगणवाडी असेल, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल त्या ठिकाणी दिलेले आहेत। अशा महिलांचे अर्ज शक्यतो अजून अप्रूव्हलसाठी गेलेले नाहीत, कारण हे सर्व अर्ज इथं ऑफलाईन आहेत, त्यांचं सुद्धा ऑनलाईन केलं जाईल। ऑनलाईन झाल्याच्या नंतर त्यांचे अर्ज सुद्धा मंजूर केले जातील। परंतु ज्या महिलांनी सर्वप्रथम नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत अशा महिलांचे अर्ज आता मंजूर होण्यास सुरू झालेले आहेत। आता तुमचा अर्ज सध्या कोणत्या स्थितीमध्ये आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे। पेंडिंगमध्ये असेल तर तुम्ही काही छेडछाड करायची नाही आहे, तो अर्ज चेकिंगसाठी गेलेला नाही आहे। त्यानंतर ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांनी बिंदास राहा, कारण तुमच्या खात्यावरती आता हे पैसे फक्त येणे बाकी आहेत, बाकी तुम्हाला काही करण्याची गरज नाही। ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना परत अर्ज करता येणार आहे। नेमकं अर्ज कशासाठी तुमचा रिजेक्ट केला गेला आहे किंवा डिसअप्रूव्ह कशासाठी झालेला आहे तुमचा अर्ज हे पहा। नारी शक्ती दूत ॲपवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण डिटेल्स माहिती समजणार आहे। नेमकं अर्ज तुमचा पेंडिंगमध्ये का पडला गेला आहे, त्यानंतर अर्ज तुमचा रिजेक्ट का झाला आहे, अर्ज तुमचा डिसअप्रूव्ह का झाला आहे, या संदर्भातील पूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपलब्ध आहेत। शक्यतो ज्या लाभार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी या व्हिडिओच्या एंडमध्ये क्लिक करा आणि त्या ठिकाणी जो व्हिडिओ लावलेला आहे त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्हिडिओ लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मिळून जातील। त्यामध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही नक्की तो व्हिडिओ पाहून घ्या। ज्या महिलांनी आत्तापर्यंत अर्ज केलेले नाही आहेत त्या महिलांनी लवकरात लवकर नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज करा, कारण नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला अंगणवाडीमध्ये देण्याची गरज नाही किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची गरज नाही, कारण अर्ज हे तुमचे फक्त त्या ॲपच्या माध्यमातूनच आता सध्या अप्रूव्हल देणे चालू आहेत, म्हणजे मंजूर होणे सुरू आहेत। त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही। ध्यानात ठेवा, 4, 5, 6 या तारखेचे अर्ज मंजूर झालेले आहेत। हळूहळू येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 10 तारखेपर्यंत, 10 ऑगस्टपर्यंत सर्व महिलांचे अर्ज मंजूर होतील। ज्या महिलांचे अर्ज रिजेक्टमध्ये पडले आहेत अशा महिलांना परत सुद्धा अर्ज करण्याची संधी देण्यात आलेली आहे। त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही, घाई गोंधळ करू नका, लवकरात लवकर अर्ज करून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, तुम्ही तर पाहिलातच, परंतु तुमच्या गावातील महिलांना किंवा लोकांना आतापर्यंत या संदर्भात माहिती मिळालेली नाही आहे। त्यासाठी शक्यतोवर सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्याकडून तेवढाच फायदा त्यांना नक्की होईल। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।